जळगाव महापालिकेच्या ढिसाळ कारभाराला चिमुरड्याचा चपराक. स्वतः खड्डा बुजवून महापौर आयुक्तांना दाखवला आरसा. जळगाव शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि जळगाव महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे रोज निष्पाप नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मात्र कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही ढिम्म राहिलेल्या प्रशासनाला जळगावातील एका लहान मुलाने कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. स्वातंत्र्य चौकाकडून पांडे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बालकाने दाखवलेली ही सामाजिक जाणीव सध्या शहरात कौतुकाचा आणि तितकाच महापालिकेच्या नाकर्तेपणाचा विषय बनली आहे. बाप लेकाचा अपघात टळला आणि मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य चौकाकडून पांडे चौकाकडे जात असताना रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरच्या धोकादायक खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराची गाडी अचानक घसरली. दुचाकीवर एक नागरिक आणि त्यांचा लहान मुलगा प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत मोठा अपघात टळला आणि दोघेही सुखरूप राहिले. मात्र आपला अपघात टळला तरी या जीवघेण्या खड्ड्यामुळे दुसऱ्या कोणाचा तरी अपघात होऊ शकतो किंवा कोणाचा जीव जाऊ शकतो याचा विचार त्या लहान मुलाच्या मनाला स्पर्शून गेला. महापालिकेच्या यंत्रणेची वाट न पाहता त्या चिमुरड्याने तात्काळ बाजूला पडलेली माती गोळा केली आणि स्वतः त्या ड्रेनेज चेंबरच्या बाजूचे जीवघेणे खड्डे बुजवायला सुरुवात केली. महापौर आणि आयुक्तांनो, या लहान मुलाकडून काहीतरी शिका. ज्या रस्त्यांच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी महापालिकेकडे कोट्यवधी रुपयांचे बजेट असते, तिथे एका लहान मुलाला रस्त्यावर उतरून खड्डे बुजवावे लागत आहेत, हे जळगाव शहराचे मोठे दुर्दैव आहे. माझा अपघात झाला तसा दुसऱ्याचा होऊ नये, हा उदात्त विचार जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांना का सुचत नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. आता तरी या घटनेतून बोध घेऊन आयुक्त आणि महापौरांनी या संपूर्ण परिसराची काळजी घ्यावी आणि रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारे शब्द. खड्डे बुजवल्यानंतर त्या छोट्या बालकाने व्यक्त केलेली भावना जळगावच्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. तो बालक म्हणाला, आम्ही एवढे मोठे नाही की पालकमंत्री किंवा आमदारांना जाऊन सांगू शकतो, पण आपण आपल्या जळगावसाठी काय करायला हवं हे त्यांना स्वतःला कळायला पाहिजे. बाकी बोलण्यासारखं खूप काही आहे, पण मी एक छोटा बालक एवढंच बोलतो. एक छोटा चिमुरडा जळगावच्या पालकमंत्र्यांना, आमदारांना आणि संपूर्ण प्रशासनाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत आहे. यापेक्षा मोठी शर्मेची गोष्ट दुसरी असूच शकत नाही. आता तरी जळगावचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार की आणखी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार, याकडे आता संपूर्ण जळगावचे लक्ष लागून आहे.